ओके, इथं बघा लास्ट फ्यू लेक्चर्स मध्ये आपण काय बघितलं? प्रिपरेशन ऑफ अल्किल हॅलाइड्स बघत होतो. काय बघत होतो? हा, प्रिपरेशन ऑफ अल्किल हॅलाइड्स मध्ये आयोडिनेशन ऑफ अल्केन बघितलं, हायड्रो हॅलोजिनेशन ऑफ अल्किन, आयोडिनेशन नाही, हॅलोजिनेशन ऑफ अल्केन बघितलं, त्यामध्ये क्लोरिनेशन, ब्रोमिनेशन, आयोडिनेशन बघितलं, हायड्रो हॅलोजिनेशन ऑफ अल्किन बघितलं, त्यामध्ये मॉर्कोनिकॉफ्स रूल आणि अँटी मॉर्कोनिकॉफ्स रूल बघितला. त्यानंतर फ्रॉम अल्कोहोल by using various reagent like HCl, HBr, HI, PCl3, PBr3, PI3, PCl5, SOCl, हे 3 मेथड बघितले. फ्रॉम अल्केन्स आणि फ्रॉम अल्कोहोल्स. आता नेक्स्ट बघायचंय फ्रॉम अल्किल हॅलाइड्सच. अल्किल हॅलाइड वापरूनच दुसरे अल्किल हॅलाइड्स बनवायचे. अल्किल हॅलाइड वापरूनच दुसरे अल्किल हॅलाइड्स बनवायचे बाय हॅलाइड एक्सचेंज मेथड. कसली मेथड? फोर्थ मेथड कोणती आहे तर बाय व्हॉट? बाय हॅलाइड एक्सचेंज मेथड. कसली मेथड? बाय हॅलाइड एक्सचेंज काय आहे तर मेथड. आता हॅलाइड एक्सचेंज मेथड मध्ये 2 मेथड्स आहेत. पहिली आहे फिंकेलस्टाईन्स रिएक्शन. पहिली कोणती आहे? फिंकेलस्टाईन्स रिएक्शन. आता फिंकेलस्टाईन्स रिएक्शन मध्ये काय असतंय? फिंकेलस्टाईन रिएक्शन इज मेनली यूज्ड फॉर द formation of what? Formation of alkyl iodide. Formation of alkyl iodide. हा, हॅलाइड एक्सचेंज मेथड मध्ये पहिली आहे फिंकेलस्टाईन्स रिएक्शन, आणि या फिंकेलस्टाईन्स रिएक्शन आपण अल्किल हॅलाइड फॉर्म करू शकतो. कसं? तर तुम्ही एखादा अल्किल हॅलाइड घेतला, मग तो हॅलाइड जो आहे एकतर क्लोराइड असू शकतो किंवा ब्रोमाइड असू शकतो. हा जो अल्किल हॅलाइड आहे एकतर क्लोराइड असू शकतो किंवा ब्रोमाइड असू शकतो. ह्याला सोडियम आयोडाइड बरोबर ट्रीट करतात किंवा पोटॅशियम आयोडाइड बरोबर ट्रीट करतात. सोडियम आयोडाइड किंवा हॅलाइड एक्सचेंज. नाव काय? हॅलाइड एक्सचेंज म्हणजे हॅलोजनला हॅलोजन एक्सचेंज केलं जातं. कोणाला कोण एक्सचेंज केलं जातं? हॅलोजनला हॅलोजन. सो हॅलाइडच्या जागी काय येणार आहे तर आयोडाइड, आणि आयोडाइडच्या जागी काय येणार आहे तर हॅलाइड. बरं, कायम लक्षात घ्या की फिंकेलस्टाईन रिएक्शन मध्ये जेव्हा फॉर्मेशन होतो अल्किल आयोडाइडचा, तो इन प्रेझेन्स ऑफ काय होतं तर ड्राय ऍसिटोन. कोणाच्या प्रेझेन्स मध्ये होतं? कोणाच्या प्रेझेन्स मध्ये होतं? ड्राय ऍसिड. सो हॅलाइड पाहिजे काय येणार आहे? अल्किल आयोडाइड प्लस काय येणार आहे तर सोडियम हॅलाइड. अल्किल आयोडाइड प्लस काय येणार आहे तर सोडियम हॅलाइड. समजतंय का? येस और नो? येस और नो? ठीक आहे. मग इथं परत घ्या, CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड Br प्लस Ki. मी काय म्हटलं? सोडियम आयोडाइड वापरू शकतो किंवा सोडियम आयोडाइड किंवा पोटॅशियम आयोडाइड. कोणाच्या प्रेझेन्स मध्ये? ड्राय ऍसिटोनच्या प्रेझेन्स मध्ये. कोणाच्या प्रेझेन्स मध्ये? ड्राय ऍसिटोन. ब्रोमाइडच्या जागी आयोडाइड आणि आयोडाइडच्या जागी काय येणार आहे तर ब्रोमाइड. सो इथं मिळताना काय मिळणार आहे? CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड I प्लस इथं काय येणार आहे तर KBr. ह्याचं नाव काय आहे सांगा? इथाइल आयोडाइड. काय नाव आहे याचं? काय नाव आहे याचं? इथाइल आयोडाइड. समजते का रिएक्शन? येस और नो? ठीक. नेक्स्ट बघा, CH3 सिंगल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH3. इथं क्लोरीन घेते. ह्याचं नाव काय आहे? आयसोप्रोपिल क्लोराइड. काय नाव आहे? आयसोप्रोपिल क्लोराइड. आता ह्या आयसोप्रोपिल क्लोराइड आयसोप्रोपिल क्लोराइडला परत सोडियम आयोडाइड बरोबर ट्रीट करायचं. कोणाच्या प्रेझेन्स मध्ये?
Sc कोणाच्या प्रेझेन्स मध्ये क्लोरीनच्या जागी आयोडीन आणि आयोडीनच्या जागी इथं काय येणार आहे CH3 सिंगल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH3 इथं काय येणार आहे I प्लस इथं काय येणार आहे तर NaCl याचं नाव काय आहे तर आयसोप्रोपिल आयोडाईड काय नाव आहे आयसोप्रोपिल आयोडाईड समजतंय ही झाली कोणती रिएक्शन बाय हॅलाइड एक्सचेंज मेथड मधली बघा मी काय सांगते ही कोणती रिएक्शन आहे बाय हॅलाइड एक्सचेंज मेथड मध्ये कोणती रिएक्शन फ्रॉम फिंकेलस्टाईन कोणती रिएक्शन फिंकेलस्टाईन ओके समजते ही रिएक्शन ठीक तर नेक्स्ट बघा फिंकेलस्टाईन रिएक्शन नंतर नेक्स्ट रिएक्शन आहे स्वार्ट्ज रिएक्शन कसली रिएक्शन Schwarz reaction. Schwarz reaction is the only reaction which is used for the preparation of alkyl fluorides. आतापर्यंत आपण एकही मेथड बघितली नाही की ज्यामध्ये आपण काय बनवत होतो अल्किल फ्लोराइड्स ही एकमेव मेथड आहे की ज्यामध्ये आपण काय बनवू शकतो अल्किल फ्लोराइड दिस इज प्रिपरेशन ऑफ व्हॉट प्रिपरेशन ऑफ अल्किल फ्लोराइड्स कोणाचं प्रिपरेशन आहे अल्किल फ्लोराइड्स सो हे बघा परत अल्किल हॅलाइड घ्यायचं मग तो कंपल्सरी हॅलाइड एकतर क्लोराइड असायला पाहिजे किंवा ब्रोमाइडच असायला पाहिजे क्लोराइड किंवा ब्रोमाइड ला आपण कशाबरोबर ट्रीट करतो अल्किल हॅलाइडला आपण कशाबरोबर ट्रीट करतो अँटीमनी मेटॅलिक फ्लोराइड्स एकतर अँटीमनी फ्लोराइड चालतंय किंवा मर्क्युरीज फ्लोराइड चालतंय किंवा सिल्वर फ्लोराइड चालतंय मेटॅलिक फ्लोराइड्स कोण मेटॅलिक फ्लोराइड्स ठीक आहे हीट केलं हॅलाइड एक्सचेंज ना म्हणजे हॅलोजन एक्सचेंज होणार आहे हॅलाइड एक्सचेंज म्हणजे काय हॅलोजन एक्सचेंज होणार आहे मग इथं किती फ्लोरीन आहेत 3 म्हणून ह्याला मल्टिप्लाय बाय काय करायचं 3 मग इथं काय येणार आहे 3 टाइम्स R डॅश काय येणार आहे F प्लस काय येणार आहे तर SbX3 ह्याचं नाव काय सांगा ह्याचं नाव आहे अल्किल फ्लोराइड काय नाव आहे याचं अल्किल फ्लोराइड परत हा अल्किल हॅलाइड घेतला ह्याला मर्क्युरस फ्लोराइड बरोबर ट्रीट केलं किती फ्लोरीन येणार आहेत 2 फ्लोरीन आहेत ना Hg2F2 आहे ना मग जेवढे फ्लोरीन आहेत मेटॅलिक फ्लोराइड्स मध्ये तेवढे मल्टिप्लाय करायचं तेवढ्या ना सो परत काय करायचं हिट मग 2 टाइम्स काय येणार आहे R डॅश काय येणार आहे F 2 टाइम्स R डॅश F प्लस F2 Hg2F Hg2X2 Hg2 काय येणार आहे X2 परत अल्किल फ्लोराइड येणार आहे परत इथं काय येणार आहे तर हा अल्किल हॅलाइड आहे ह्याला सिल्वर फ्लोराइड बरोबर ट्रीट केलं तर इथं काय येणार आहे तर R डॅश F प्लस इथं काय येणार आहे AgX आलं लक्षात हे पण अल्किल फ्लोराइड आहे हे पण अल्किल फ्लोराइड आहे हे पण अल्किल फ्लोराइड आहे पण कोणापासून बनवले मेटॅलिक फ्लोराइड्स कोणापासून बनवले मेटॅलिक फ्लोराइड्स कोण असतात तर मेटॅलिक फ्लोराइड्स कोण असतात तर मेटल बरोबर फ्लोरीन कोण असू शकतं अँटीमनी फ्लोराइड मर्क्युरस फ्लोराइड सिल्वर फ्लोराइड विच फ्लोराइड सिल्वर फ्लोराइड समजतंय येस और नो इथं किती फ्लोरीन आहेत
चला मल्टिप्लाय बाय काय करायचं, सो इथं काय येणार आहे तर 3 टाइम्स CH3 CH2F प्लस काय येणार आहे SbBr3. ह्याचं नाव काय आहे तर इथिल फ्लोराईड. ह्याचं नाव काय आहे, इथिल काय आहे तर फ्लोराईड. लक्षात येतं मी काय सांगते, येस ऑर नो? ठीक. नेक्स्ट CH3 सिंगल बॉन्ड Cl प्लस AgF. आता किती फ्लोरीन आहे तर एकच फ्लोरीन आहे. सो इथं परत काय करायचं, हीट आणि इथं CH3-F प्लस काय येणार आहे तर Ag7. हा कोण आहे तर मिथिल फ्लोराईड. कोण आहे, त्यानंतर CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड Br प्लस Hg2F2. इथं किती फ्लोरीन आहेत, 2 ना. सो इथं 2 टाइम्स, इथं हीट, सो इथं 2 टाइम्स CH3 CH2 CH2F प्लस Hg2 आणि काय येणार आहे तर Br2. सो ह्याचं नाव काय असणार आहे, एन प्रोपिल फ्लोराईड. काय नाव येणार आहे, समजलं, येस ऑर नो? दिस आर द ओनली 2 मेथड्स where iodides and fluorides, see this is fluoride methods. What the reaction is, when an alkyl halide is treated with metallic fluoride we give alkyl fluoride. This is the only method where alkyl fluoride is obtained. आता आपण केवढे हॅलोजनेशन बघितलं, हायड्रो हॅलोजनेशन बघितलं फ्रॉम अल्कोहोल्स, म्हणलेली का, समजते मी काय सांगते, येस ऑर नो? ठीक आहे, लिहून घ्या सगळे रिएक्शन. So now we are going to consider the questions which are related to this particular topic. हा 2025 ला आलेला प्रश्न आहे. काय बघा, आयडेंटिफाय काय म्हटलंय, Z. Identify the Z in the following reaction series. In the following reaction series. काय काय दिलंय बघा, इथेनॉल आहे, त्याला SOCl2 बरोबर रिॲक्ट करतो. SOCl2 म्हणजे कोण होतं, थायोनिल क्लोराईड. काय होता, थायोनिल क्लोराईड, म्हणजे अल्किल क्लोराईड मिळणार. अल्किल क्लोराईडला मॅग्नेशियम आणि ड्राय इथर बरोबर रिॲक्ट करतो म्हणजे अल्किल मॅग्नेशियम हॅलाइड मिळणार. हे 11वीला झाली आहे रिॲक्शन. ग्रिग्नार्ड्स रिएजंट पासून अल्केन बनवणे. काय बनवणे, ग्रिग्नार्ड्स रिएजंट पासून काय बनवणे, ग्रिग्नार्ड्स रिएजंट पासून काय बनवणे, अल्केन. सो इथं बघा, इथेनॉल, इथेनॉल कसा असतो, इथेनॉल कसा असतो, CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड काय आहे तर OH. हा इथेनॉल आहे. ह्याला थायोनिल क्लोराईड बरोबर आपण ट्रीट करतो. जरी यांनी एरोवरती नाही दिलेलं पायरिडिन, तर आपल्याला माहित असायला पाहिजे की आपण काय यूज करतो, पायरिडिन यूज करतो. हे आपल्याला 52 सेकंड्स मध्ये कंप्लीट करायचा आहे प्रश्न. किती सेकंड्स मध्ये, किती सेकंड्स मध्ये, 52 सेकंड्स मध्ये काय करायचं आहे तर कंप्लीट करायचं. आता वेळ लागणार कारण स्टार्टिंग आहे, नंतर ना फास्ट व्हायला पाहिजे. ठीक आहे, आपण काय म्हटलं, OH च्या जागी कोण येणार आहे तर Cl. सो इथं कोण येणार आहे, CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड Cl प्लस प्लस काय येणार आहे SO2 प्लस काय येणार आहे तर HCl. हे झालं, तुम्हाला X मिळाला. काय मिळालं तुम्हाला, X. की इथेनॉलला थायोनिल क्लोराईड बरोबर रिॲक्ट केलं तर इथिल क्लोराईड मिळेल. काय मिळतंय, इथिल. आता परत हा जो इथाइल क्लोराईड आहे, ही 11वीची रिॲक्शन आहे आणि हे तुम्हाला प्रॉपर्टीज, केमिकल प्रॉपर्टीज मध्ये आहे. आपण ह्या वर्षी पण बघणार आहे, पण अजून व्हायची आहे. पण ही रिॲक्शन झाली आपल्याला वरची, इंटरकनेक्टेड आहेत काय. हा, सो CH3 CH2 Cl प्लस मॅग्नेशियम कोणाच्या प्रेझेन्स मध्ये, ड्राय इथरच्या प्रेझेन्स मध्ये. कोणाच्या प्रेझेन्स मध्ये, ड्राय इथरच्या प्रेझेन्स.
इथं काय येणार आहे तर CH3 सिंगल बॉन्ड CH2. हा जो मॅग्नेशियम आहे ना ह्या दोघांच्या मध्ये ऍड होतो. कोणामध्ये ऍड होतो? दोघांच्या मध्ये. मग इथं काय येणार आहे CH3 CH2 MgCl. हा ग्रिग्नार्ड्स रिएजंट झाला. काय झाला? म्हणजे बाय झाला हा ग्रिग्नार्ड्स रिएजंट. आणि तुमचा जो ग्रिग्नार्ड्स रिएजंट असतो तो प्रोटॉइक सॉल्व्हेंट्स मध्ये अनस्टेबल असतो. कशामध्ये अनस्टेबल असतो? प्रोटॉइक सॉल्व्हेंट म्हणजे अशा सॉल्व्हेंटचे H+ आयन देऊ शकतो. प्रोटॉइक सॉल्व्हेंट ते अनस्टेबल असते तो डिकम्पोज होतो अल्केन्स मध्ये. कशामध्ये डिकम्पोज होतो? कशामध्ये डिकम्पोज होतो? अल्केन्स मध्ये. मग इथं काय येणार आहे हा CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड Mg-Cl प्लस इथं काय घेतलं अमोनिया. हे बघा हा अमोनिया सेपरेट होताना कसा होतो? H आणि काय सेपरेट होतो तर NH. आता हा H+ असतो आणि हा Mg+Cl असतो. मग ह्या Mg+Cl च्या जागी कोण होणार आहे? H+. इथं काय येणार आहे CH3 सिंगल बॉन्ड काय येणार आहे CH3. कारण हा पूर्ण ग्रुप रिप झाला आणि इथं रिप्लेस होऊन हायड्रोजन आला ना मग CH3 होणार आहे. मग इथं काय येणार आहे परत Mg, इथं एक Cl आणि इथं काय येणार आहे तर NH. म्हणजे हा कोण फॉर्म झाला तर इथे. ऍक्च्युली आपण ही रिॲक्शन बघितलेली आहे केमिकल प्रिपरेशन मध्ये. हे जे दोन आहेत ना हे आपण 11वीला बघितलेत. परत आता 12वीला बघणार आहे. परत आता 12वीला बघणार आहे. कशामध्ये? केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्किल हॅलाइड. कशामध्ये? कशामध्ये? केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्किल हॅलाइड. ठीक लिहून घ्या. ऑप्शन काय येणार आहे? इथिल क्लोराईड नाही प्रिपेअर झालेला ज्यांनो. बी इथेन फॉर्म झाला ना. काय फॉर्म झाला? इथेन. लक्षात येते का? येस ऑर नो? इथेनच म्हटलं ना. मला ए ऐकवाल बाकी काय. परत एकदा बघा हा अल्किल हॅलाइड आहे. ह्याला मॅग्नेशियम बरोबर ट्रीट केला इन प्रेझेन्स ऑफ ड्राय तर अल्किल मॅग्नेशियम हॅलाइड मिळतं. अल्किल मॅग्नेशियम हॅलाइडला अल्कोहोलिक अमोनिया बरोबर ट्रीट केला. मी तुम्हाला काय म्हटलं? अल्कोहोलिक अमोनिया हा प्रोटॉइक सॉल्व्हेंट आहे. हा सेपरेट होतो H+ आणि NH2- मध्ये. सो H+ आणि NH2- मध्ये सेपरेट झालं तर आपल्याला अल्केन म्हणजे काय होणार आहे? हा Mgx हा रिप्लेस होणार H+. Mgx बरोबर कशाला रिप्लेस होणार आहे? H+ अल्केन आणि काय मिळणार आहे तर बाय प्रोडक्ट. आलं लक्षात येतापर्यंत? येस ऑर नो? ला. आणि हे इंटरकनेक्टेड असतात बाळांनो. काय असतात? इंटरकनेक्टेड. एक दुसऱ्याला कनेक्टेड असतात. पुढचं क्वेश्चन बघा. आयडेंटिफाय द कंपाऊंड. हे नाही आहे आपल्याला. हा फॉर द सिंथेसिस ऑफ 1 ब्यूटेन ग्रिग्नार्ड्स रिएजंट शुड बी ट्रीटेड विथ. हे काय नाहीये. हे अजून आपलं व्हायचंय. हे नाहीच आहे आपल्याला ऍक्च्युली. बट ठीक आहे. सो इन द लास्ट 2 क्वेश्चन समजले प्रिपरेशन मध्ये कसे होते. खूप सारे आहेत अजून पण एक स्टार्टिंगचे बघितले कारण त्यांना परत कनेक्टेड क्वेश्चन्स आहेत त्यामुळे आपल्याला प्रॉपर्टीज घ्यायला गरजेचं आहे. एकत्रच घेऊया. ना फिजिकल प्रॉपर्टीज. फिजिकल प्रॉपर्टीज मध्ये काय काय असते? स्टेट, कलर, ओडर, मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट, डेन्सिटी आणि सोल्युबिलिटी. काय काय असते? फिजिकल प्रॉपर्टीज मध्ये आपण काय काय डिस्कस करतो? स्टेट, सॉलिड आहे लिक्विड आहे का गॅस. कलर आहे की कलर नाहीये. हा त्यानंतर ना डेन्सिटी, त्यानंतर ना बॉइलिंग पॉइंट, मेल्टिंग पॉइंट, वाढतात कमी होतात काय होतात. हा सगळे पॉइंट्स डिस्कस करायचे. ठीक आहे. आणि आपण इथं जरी दोन्ही दिले असतील अल्किल हॅलाइड आणि अरिल हॅलाइड्स आपण अल्किल हॅलाइड्सचेच पहिला बघायचे. कोणाचे बघायचे? फक्त अल्किल हॅलाइडचे बघायचे. नंतर आपण अरिल हॅलाइड सेपरेट घेणार आहे. आपण पहिला अल्किल हॅलाइड वरती फोकस करणार मग अरिल हॅलाइड वरती करणार. सगळं एकत्र घेणार नाही. ठीक आहे. फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्किल हॅलाइड. सगळ्यात पहिला काय आहे? नेचर ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्सेस. हे बघा जेव्हा अल्किल हॅलाइड फॉर्म होतो त्यामध्ये बॉन्ड कसा असतो? C डॅश काय असतो तर X
असाच बॉन्ड असतो ना, सी डॅश काय असतो एक्स. आता या कार्बन आणि हॅलोजन मध्ये हॅलोजनची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी जास्त. हॅलोजनची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी जास्त आहे म्हणजे त्याची ऍबिलिटी टू अट्रॅक्ट शेअर्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन टुवर्ड्स इटसेल्फ काय असणार आहे जास्त. ज्याची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी जास्त त्याची ऍबिलिटी टू अट्रॅक्ट शेअर्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स काय असणार आहे जास्त. हे प्रॉपर्टी आहे. आय फील तुम्हाला माहित नाहीये. नाही, हा, दोन ऍटम जर असतील आणि त्यांनी जर बॉन्ड फॉर्म केला असेल तर एका ऍटमची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी जास्त असेल तर तो जो शेअर्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहे तो त्याच्याकडे काय करणार आहे शिफ्ट. ब्रेक होणार नाही, शिफ्ट होणार स्लाइटली शिफ्टिंगमुळे ह्याच्यावरती काय येणार आहे पार्शियल नेगेटिव्ह. कारण ह्याला वाटणार की माझ्याकडे इलेक्ट्रॉन आलाच काय, तसं नसेल, स्लाइटली शिफ्ट झालंय. कसं झालंय हा, आणि हा पण स्लाइटली काय झालाय तर शिफ्ट. सो हा पार्शियल मायनस आणि हा काय तर पार्शियल प्लस. हा पार्शियल मायनस आणि हा काय आहे हा पार्शियल मायनस हा काय आहे पार्शियल प्लस. समजते का? येस ऑर नो? येस ऑर नो? ओके. सो हॅलोजन्स कोण फ्लोरीन क्लोरीन ब्रोमीन अँड आयोडीन आर मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह दॅन कार्बन. कार्बन atom that carries halogen develops a partial positive charge because त्याच्याकडचे जो इलेक्ट्रॉन होता, दोन इलेक्ट्रॉन आहेत ना, एक कार्बनचा आणि एक हॅलोजनचा, तर हॅलोजन काय करतो हा शेड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन स्वतःकडे पुल करतो. मग असं वाटतं की हॅलोजनला एक इलेक्ट्रॉन जास्त आला असं वाटतंय पण आलेला नाही. कार्बनला वाटतं की माझा इलेक्ट्रॉन गेलाच पण असं नाही. असं वाटतंय म्हणून पार्शियल निगेटिव्ह आणि पार्शियल असं चार्ज डेव्हलप होतोय. काय चार्ज डेव्हलप होतोय पार्शियल आणि पार्शियल. सो बघा develops a partial positive charge while the halogen carries a partial negative charge. Thus the carbon and halogen bond in alkyl halide is polar covalent bond. कसला बॉन्ड आहे? कसला बॉन्ड आहे? पोलार. ज्यावरती पार्शियल प्लस आणि पार्शियल मायनस डायपोल क्रिएट झाले, एक प्लस आणि एक प्लस आणि एक, जिथं कुठे डायपोल क्रिएट झाले त्याला पोलार कोव्हॅलंट बॉन्ड म्हणतात. Therefore alkyl halides are moderately polar compounds. alkyl halides कसले कंपाऊंड्स आहेत? moderately polar, slightly कशा आहेत तर पोलार. आता एक इंडक्टिव्ह इफेक्ट म्हणून एक कंडिशन असते. कसली इफेक्ट कंडिशन असते? इंडक्टिव्ह इफेक्ट. हे आपण 11वी मध्ये बघितले. परत ही कार्बन चेन आहे. हा फर्स्ट कार्बन आहे, हा सेकंड कार्बन आहे, हा थर्ड कार्बन आहे, हा फोर्थ कार्बन आहे, हा फिफ्थ कार्बन आहे आणि इथं हॅलोजन आहे. ठीक आहे. आता मला काय माहित आहे की हॅलोजनची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी जास्त आहे. सो त्याची ऍबिलिटी टू अट्रॅक्ट शेड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन टुवर्ड इटसेल्फ पण काय आहे जास्त. त्यामुळे हॅलोजन काय करणार आहे हा शेड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन स्वतःकडे पुल करणार आहे. त्यामुळे हॅलोजन वरती पार्शियल काय येणार आहे निगेटिव्ह आणि ह्या कार्बन वरती पार्शियल पॉझिटिव्ह 1 येणार. काय ना पार्शियल पॉझिटिव्ह पार्शियल पॉझिटिव्ह पार्शियल पॉझिटिव्ह. आता इथं मज्जा काय बघा, ह्या कार्बननं ह्या हॅलोजननं ह्या कार्बनचे इलेक्ट्रॉन स्वतःकडे काय केले पुल. तर हा कार्बन काय करतो ह्या कार्बनकडचे म्हणजे हे जे त्याला पुल करतो, त्याला काय करतो पुल. मग ह्यानं ओढलं ना, मग ह्याच्यावरती पार्शियल प्लस काय येणार आहे तर 2. काय येणार आहे पार्शियल प्लस काय येणार आहे 2. परत हा जो आहे ना बॉन्ड ह्या कार्बनचा, हा कार्बन ओढणार आहे, हा पार्शियल प्लस काय आला तर 3. पण ह्याच्या पुढे हा कार्बन ह्या कार्बनला पुल करू शकत नाही. इंडक्टिव्ह इफेक्ट हे पहिल्या 3 कार्बनलाच अप्लाय होतो. किती कार्बनला अप्लाय होतो? जे जॉईंट आहेत फर्स्ट सेकंड आणि थर्ड. त्यात जी पोलॅरिटी आहे पहिल्या कार्बनची पोलॅरिटी सगळ्यात जास्त आहे, त्यापेक्षा दुसऱ्या, त्यापेक्षा तिसऱ्या, त्यापेक्षा जास्त काय पोलॅरिटी डेव्हलप होत, त्यापेक्षा जास्त पोलॅरिटी डेव्हलप होत, त्यापेक्षा जास्त पोलॅरिटी डेव्हलप होत. समजलं का? येस ऑर नो? येस ऑर नो? सो आपण म्हणतो की स्लाइटली पोलार किंवा वीकली पोलार हे पहिले 3 मेंबर्सच असतात. पोलॅरिटी जी आहे पोलार मॉलिक्यूल जे आहेत ते लोअर मेंबर आहेत. कोण? मिथिल, इथिल, एन प्रोपिल, ब्युटिल. त्याच्या पुढे पोलॅरिटीचा विषय संपला. आणि जशी जशी चेन लेंथ वाढेल, जशी जशी
जशी जशी पोलॅरिटी कमी होत जाते, काय होत जाते, काय होत जाते, पोलॅरिटी कमी. इथं बघा, the size of halogen atom increases from fluorine to iodine, hence the C-X bond length increases. आता बॉन्ड लेंथ इन्क्रीज झाली तर मी तुम्हाला काय म्हटलेलं, बॉन्ड स्ट्रेंथ काय होणार आहे, डिक्रीज. बॉन्ड लेंथ वाढली, बॉन्ड स्ट्रेंथ कमी होणार आहे. So the C-X bond strength decreases with an increase in the size of halogen. So this is because as the size of p orbital of halogen increases, the p orbital becomes more diffused. What it becomes? What it becomes? More diffused. And the extent of overlap with the orbitals of carbon decreases. Some of the bond lengths देते हे बघा ह्याची बॉन्ड लेंथ सगळ्यात कमी असणार आहे कार्बन आणि फ्लोरीनची. आणि जर बॉन्ड लेंथ कमी असेल, काय कमी असेल, तर बॉन्ड एन्थाल्पी सगळ्यात जास्त. आणि इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी इथं बघा, डायपोल मोमेंट याची काय स्लाइटली कमी आहे, कशापेक्षा, क्लोरीन पेक्षा. ऍक्च्युअली असायला पाहिजे होती जास्त, पण ठीक आहे. CH3F बॉन्ड मध्ये ह्याची आणि ह्याची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी डिफरन्स काढून डी बेस युनिट जे आपण काढले ते हे एक्सेप्शनल केस आहे, कारण फ्लोरीनची साईज खूप छोटी असते ना, एक इंटर इलेक्ट्रॉनिक रिपल्शन म्हणून एक केस डेव्हलप होते. परत C-F ची बॉन्ड लेंथ पेक्षा C-Cl ची बॉन्ड लेंथ काय असणार आहे, जास्त. त्यापेक्षा जास्त C-Br ची बॉन्ड लेंथ काय असणार आहे, जास्त. त्यापेक्षा जास्त बॉन्ड लेंथ C आहे. म्हणजे डाऊन द ग्रुप जर आपण गेला आणि सेम कार्बन आणि हॅलोजन जर घेतला, म्हणजे C-X बॉन्ड घेतला, तर तो डाऊन द ग्रुप काय होत जातो, वाढत जातो बॉन्ड लेंथ. बॉन्ड लेंथ वाढली तर स्ट्रेंथ कमी, कारण इझिली ब्रेक होणार. बॉन्ड लेंथ वाढली तर बॉन्ड स्ट्रेंथ कमी, कारण बॉन्ड लेंथ कमी झाली म्हणजे तो बॉन्ड इझिली काय होणार आहे, तर ब्रेक होणार आहे. समजतंय, येस ऑर नो? आणि डाऊन द ग्रुप इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी कमी होते ना, जेवढी फ्लोरीनची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी असते त्यापेक्षा कमी क्लोरीनची असते, त्यापेक्षा कमी ब्रोमीनची असते, त्यापेक्षा कमी. मग इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी कमी झाली तर डायपोल मुवमेंट पण काय होणार आहे, कमी. पण एक्सेप्शनली हे आहे की क्लोरीनचं स्लाइटली जास्त असतं, C-Cl एक्सेप्शनल केस आहे. बॉइलिंग पॉइंट, हे बघा बॉइलिंग पॉइंट डिपेंड राहते चेन लेंथ वरती. बॉइलिंग पॉइंट कशावरती डिपेंड राहते, कार्बनच्या चेन लेंथ वरती. जशी कार्बनची चेन लेंथ वाढत जाणार आहे तसं बॉइलिंग पॉइंट पण वाढणार आहे आणि मेल्टिंग पॉइंट पण काय होणार आहे, वाढणार आहे. मिथाइल क्लोराइड मध्ये 1 कार्बन आहेत, इथाइल क्लोराइड मध्ये 2 कार्बन आहेत, एन प्रोपाइल क्लोराइड मध्ये 3 कार्बन आहेत, एन ब्युटिल क्लोराइड मध्ये 4 कार्बन आहेत. जेव्हा मी म्हणते की कार्बन वाढतायत म्हणजे त्याचं मोलार मास पण वाढणार आहे. होमोलॉगस सिरीज मध्ये बाय CH2 युनिट ते वाढणार आहेत. बाय व्हॉट युनिट ते वाढणार आहे, बाय व्हॉट युनिट ने वाढणार आहे, CH2. कोणत्या युनिटने वाढणार आहे, कोणत्या युनिटने वाढणार आहे, CH2. समजते का मी काय सांगते, येस ऑर नो? बाय CH2 युनिट ते काय होत चाललेत, तर इनक्रीज होत चाललेत. काय होत चाललेत, काय होत चाललेत, काय होत चाललेत, समज में आ रहा है? सो जसं चेन लेंथ वाढतंय, मोलार मास वाढतंय, वंडरवाल फोर्स पण वाढतंय. चेन लेंथ वाढली, वंडरवाल फोर्स वाढला. इथं थोड्या गोष्टी नाही दिलेल्या, ते म्हणतात की तुम्ही 11वीला हे शिकलाय, अल्केन अल्किन अल्काइन्स मध्ये झालं तुमचं, असं विचार करतात. पण मला माहिती आहे की तुम्ही किती शिकलाय ते, त्यामुळे मी सांगते तुम्हाला काय, की जसे चेन लेंथ वाढते, मोलार मास वाढला म्हणजे चेन लेंथ वाढते, चेन लेंथ वाढते म्हणजे वंडरवाल फोर्स वाढला, वंडरवाल फोर्स वाढला तर म्हणजे अट्रॅक्शन वाढलं, इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन वाढला. आता इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन वाढला तर त्याला जर फेस चेंज करायची असेल तर जास्त हीट द्यावी लागेल. काय करावी लागेल, हीट जास्त द्यावी लागेल. बॉइलिंग पॉइंट म्हणजे काय, तुम्ही एखाद्या लिक्विडला कशामध्ये कन्वर्ट करताय, गॅसमध्ये. बॉइलिंग पॉइंट म्हणजे काय नाही, एखाद्या लिक्विडला कशामध्ये कन्वर्ट करतो आपण, समजते का मी काय सांगते, येस ऑर नो? सो जेव्हा तुम्ही हीट करताय, मग बघा मिथाइल मध्ये 1च कार्बन होतं, इथाइल मध्ये 2 कार्बन आहेत, एन प्रोपाइल मध्ये 3 कार्बन आहेत, एन ब्युटाइल मध्ये 4 कार्बन आहेत, एन पेंटाइल मध्ये 5 कार्बन आहेत. हा, कार्बन वाढले, कार्बन चेन वाढली, वंडरवाल फोर्स वाढला, वंडरवाल फोर्स वाढला, बॉइलिंग पॉइंट वाढला. काय वाढला, काय वाढला, काय वाढला, समज में आ रहा है, येस और नो? बघा इथं boiling point of alkyl halides are considerably higher than those of corresponding alkene. मिथेन मिथाइल क्लोराइड मध्ये नॉर्मली मिथाइल क्लोराइडची बॉइलिंग पॉइंट काय असणार आहे, जास्त, कारण मिथेन अल्केन नॉन पोलर असतात आणि अल्किल हॅलाइड्स काय असतात, स्लाइटली पोलर. काय असतात, सो दॅट इज वन ऑफ द रिझन डायपोल मोमेंट वगैरे, त्यामुळे त्यांचा अल्केन पेक्षा अल्किल हॅलाइडचा
बॉइलिंग पॉइंट काय असतो जास्त, स्लाइटली जास्त असतो. स्लाइटली म्हणजे तुम्ही मिथेन घेतला तर मिथिल हॅलाइडचं बॉइलिंग पॉइंट जास्त, इथेन घेतला तर इथिल हॅलाइडचं बॉइलिंग पॉइंट जास्त, प्रोपेन घेतला तर एन प्रोपिल हॅलाइडचं बॉइलिंग पॉइंट. ठीक आहे. So boiling point of alkyl halide are considerably higher than those of corresponding alkane due to higher polarity and higher molecular mass. So within an alkyl halide, for a given alkyl group, the boiling point increases with the increasing atomic mass. Atomic mass वाढतंय म्हणजे chain length वाढते. काय वाढते? Yes. And with halogens, and because of the magnitude of van der Waal force increases. If chain length increases, what increases? Van der Waal force increases. And with the increase in the size and mass of halogen, thus boiling point जर alkyl halide ची बघितली तर हे बघा, डाउन द ग्रुप फ्लोरीन पेक्षा जास्त मास क्लोरीनचा आहे, क्लोरीन पेक्षा जास्त मास ब्रोमीन, ब्रोमीन पेक्षा जास्त मास आयोडीन. जर तुम्ही सेम alkyl halide ठेवला, CH3 ठेवला सगळीकडे, CH3 ठेवला, CH3 ठेवला, CH3 ठेवला, तर सगळ्यात जास्त मास कोणाचा असणार आहे? मिथाइल हायड्रेटचा. त्यापेक्षा कमी मिथाइल ब्रोमाइड, त्यापेक्षा कमी मिथाइल क्लोराइड, त्यापेक्षा कमी मिथाइल फ्लोराइड. मी तुम्हाला म्हटलं जेवढं जास्त मोलार मास तेवढं जास्त बॉइलिंग पॉइंट, जेवढं जास्त मोलार मास तेवढं जास्त, मग सगळ्यात जास्त बॉइलिंग पॉइंट, मग फ्लोराइड, मग ब्रोमाइड, मग क्लोराइड्स आणि मग फ्लोराइड्स. ही दिली आहे ऑर्डर ऑफ बॉइलिंग पॉइंट जेव्हा सेम अल्किल हॅलाइड आहे. कोण आहे अल्किल हॅलाइड? काय अल्किल हॅलाइड काय आहे? सेम. त्या केसमध्ये अल्किल हॅलाइडचं बॉइलिंग पॉइंट सगळ्यात जास्त, त्यापेक्षा कमी अल्किल ब्रोमाइड, त्यापेक्षा कमी अल्किल क्लोराइड आणि त्यापेक्षा कमी अल्किल फ्लोराइड. समजलं? पण हॅलाइड सेम आहे. काय सेम आहे? पण चेन लेंथ चेंज होतीये. काय चेंज होतीये? पहिला एक कार्बन आहेत, मग 2 कार्बन आहेत, मग 3 कार्बन आहेत, मग 4 कार्बन आहेत, मग 5 कार्बन आहेत, मग 6 कार्बन आहेत. एक तर मोलार मास तर वाढलाच पहिली गोष्ट, दुसरी गोष्ट चेन लेंथ वाढली. आणि मी तुम्हाला म्हटलं की चेन लेंथ वाढलं तर काय वाढतंय? van der Waal फोर्स वाढतंय, म्हणजे इंटरमॉलिक्युलर फोर्स वाढला. इंटरमॉलिक्युलर फोर्स वाढला तर बॉईल करायला पण लागणार टेम्परेचर. समजतंय? So for a given halogen, the boiling point rises as this number of carbon atom increases. हे बघा, मिथाइल क्लोराइड, इथाइल क्लोराइड, एन प्रोपाइल क्लोराइड, एन ब्युटाइल क्लोराइड. चेन लेंथ वाढली, मी काय सांगितलं? चेन लेंथ वाढली म्हणजे इनडायरेक्टली मोलार मास वाढणारच आहे. कार्बन वाढला म्हणजे मोलार मास वाढणारच आहे, पण चेन लेंथ वाढली तर van der Waal फोर्स पण वाढला. चेन लेंथ वाढली तर van der Waal फोर्स वाढला, इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन वाढला, इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन वाढला, बॉइलिंग पॉइंट वाढला. ठीक आहे. अजून एक केस आहे आयसोमेरिक अल्किल हॅलाइड्स. कसली केस आहे? आयसोमेरिक काय आहे तर अल्किल हॅलाइड्स. इथं बघा, जर आपण आयसोमेरिक अल्किल हॅलाइड्स बघूया. जर आपण आयसोमेरिक अल्किल हॅलाइड्स घेतले, काय घेतले? आयसोमेरिक अल्किल हॅलाइड्स म्हणजे काय सांगा? ज्यांचं काय आहे मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे पण स्ट्रक्चरली वेगळे आहेत. मग इथं आयसोमेरिक अल्किल हॅलाइड्स कोणते घ्यायचे तर चेन आयसोमर्स घ्यायचे. काय घ्यायचे? चेन आयसोमर्स. हे बघा, हा एन ब्युटिल क्लोराइड आहे. कोण आहे हा? कोण आहे हा? बाळांनो कोण आहे हा? एन ब्युटिल क्लोराइड आहे. ठीक आहे. नेक्स्ट, हा नेक्स्ट आहे तो आयसोब्युटिल काय आहे तर क्लोराइड. कोण आहे? आयसोब्युटिल क्लोराइड. नेक्स्ट, टर्शरी ब्युटिल क्लोराइड. काय आहे? टर्शरी ब्युटिल काय आहे तर क्लोराइड.
तिघांचं मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे. तिघांमध्ये 4 कार्बन आहेत, हायड्रोजन 9 आहेत आणि क्लोरीन 1 आहे. तिघांमध्ये कार्बन 4 आहेत, हायड्रोजन 9 आहेत, क्लोरीन 1. ठीक आहे. मग पुढं काय? मग पुढं असं की मी म्हटलं की चेन लेंथ जर जास्त असेल तर वंडरवाल फोर्स आहे जास्त, चेन लेंथ कमी असेल तर वंडरवाल फोर्स कमी, होय की नाही? मग मी एक स्टेटमेंट लिहिते, हे स्टेटमेंट तुम्हाला किती पटतंय बघा. काय लिहिलंय बघा मी, मोर द ब्रांचेस लेसर विल बी द बॉइलिंग पॉइंट. बरोबर आहे का? मोर द ब्रांचेस लेसर विल बी द बॉइलिंग पॉइंट. इथं एकही ब्रांच नाही तर स्ट्रेट चेन मध्ये किती कार्बन आहेत? 4. इथं एक ब्रांच आहे तर स्ट्रेट चेन मध्ये किती कार्बन आहेत? 3. इथं 2 आहेत तर स्ट्रेट चेन मध्ये किती कार्बन आहेत? 3 आहेत. पण 2 ब्रांचेस आहेत, इथं पण ब्रांच आहे आणि इथं पण काय आहे तर ब्रांच आहे. मोर द ब्रांचेस. ठीक आहे, बॉन्ड काउंट करूया, कार्बन सोडून द्या. इथं किती आहेत? हा 1 बॉन्ड, हा 2 बॉन्ड, हा 3 बॉन्ड, हा 4 बॉन्ड. इथं 1 2 3, इथं 1 आणि 2. बघा, लक्षात येईल का बघा? इथं स्ट्रेट चेन मध्ये किती बॉन्ड्स आहेत? म्हणजे स्ट्रेट चेन मध्ये हा 1, हा 2, हा 3 आणि हा 4. इथं स्ट्रेट चेन मध्ये किती बॉन्ड आहेत बघा? 1 2 3. इथं स्ट्रेट चेन मध्ये किती बॉन्ड आहेत सांगा? 2. किती आहेत? समजते का? मग काय झालं, जसं ब्रांचेस वाढत गेले, हा, कारण ब्रांचेस वाढले, बॉइलिंग पॉइंट कमी झाला का? हा, स्ट्रेट चेन मध्ये कार्बन कमी झाले आणि बॉन्ड्स पण काय झाले? कमी. समजतंय का? मोर द ब्रांचेस लेसर विल बी द बॉइलिंग पॉइंट. कारण जर ब्रांचेस जास्त आले आणि आयसोमेरिक अल्किल हॅलाइड आहे म्हणजे नंबर ऑफ कार्बन आयटम्स काय आहेत तर सेम. काय सेम आहे? काय सेम आहे? नंबर ऑफ कार्बन आयटम्स काय आहे? सेम. पण मोर द ब्रांचेस लेसर बॉइलिंग. ब्रांचेस जास्त, बॉइलिंग पॉइंट कमी. ब्रांचेस जास्त, बॉइलिंग पॉइंट कमी. फॉर व्हॉट? फॉर isomeric alkyl halides. Who are isomeric alkyl halides? Having same number of carbon, hydrogen and halogen. असं नाही, आयसोमेरिक हॅलाइड्स, आयसोमेरिझम्स म्हणजे किंवा आयसोमर्स कोण असतात? त्यांचं मॉलिक्युलर फॉर्म्युला काय असतंय? त्यांचं मॉलिक्युलर फॉर्म्युला काय असतंय? सेम, पण स्ट्रक्चरली ते वेगळे असतात. मॉलिक्युलर फॉर्म्युला काय असतं? सेम, पण स्ट्रक्चरली काय असतात तर वेगळे. समजलं का? येस ऑर नो? ठीक आहे, इथं बघा. For isomeric alkyl halides, boiling point decreases with increased branching. Boiling point decrease होतो जसं ब्रांचेस काय होतात? वाढतात. As surface area decreases on branching and van der Waals force decreases. मी ह्याला सोप्या भाषेत सांगितलं तुम्हाला. स्ट्रेट चेन मध्ये कार्बन कमी झाले तर van der Waals फोर्स स्ट्रेट चेनचा कमी होणार. मी म्हटलं van der Waals फोर्स डिपेंड राहते स्ट्रेट चेन मध्ये किती कार्बन आहेत. मग स्ट्रेट चेन मध्ये नंबर ऑफ कार्बन आयटम कमी झाले तर van der Waals फोर्स पण काय होणार आहे तर कमी होणार. सो इथं एक्झाम्पल दिले बघा त्यांनी, हा आपण घेतलेला तोच आहे. ठीक आहे. नाव सोल्युबिलिटी. मी तुम्हाला काय म्हटलं की अल्किल हॅलाइड्स कशा असतात? पोलार असतात. कशा असतात? कशा असतात? पोलार. आता ह्यापुढे आयुष्यात एक शब्द लक्षात घ्या. काय शब्द आहे? लाईक डिझॉल्व्स लाईक. काय आहे? लाईक डिझॉल्व्स काय आहे तर लाईक. म्हणजे तुमचं पोलार सोल्यूट असेल, सोल्यूट आणि सॉल्व्हंट दोघं असतात. सोल्युबिलिटी जेव्हा आपण डोक्यात घेतो त्यावेळी 2 गोष्टी असतात. एक सोल्यूट असतंय आणि एक काय असतंय तर सॉल्व्हेंट असतं. एक सोल्यूट असतं आणि एक काय असतंय? मग आपण म्हणतो लाईक
डिझॉल्व्स काय तर लाईक, लाईक डिझॉल्व्स लाईक. तर तुमचा सोल्यूट काय असायला पाहिजे? पोलार. तर सॉल्व्हंट पण काय असायला पाहिजे? पोलार. पोलार सॉल्व्हंट मध्ये डिझॉल्व्ह होते. पोलार सोल्यूट लाईक डिझॉल्व्स लाईक. हा, आणि जर नॉन पोलार सोल्यूट असेल, आणि जर तो कशामध्ये डिझॉल्व्ह होणार आहे? तर नॉन पोलार सॉल्व्हंट मध्ये. नॉन पोलार सॉल्व्हंट असेल तर कशामध्ये डिझॉल्व्ह होणार आहे? तर नॉन पोलार सॉल्व्हंट मध्ये. येते लक्षात मी काय सांगितलं? येस ऑर नो? मला सांगा. मी म्हंटल की जशी चेन लेंथ वाढते तसं इंडक्टिव्ह इफेक्ट कमी होते. आणि सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे अल्किल हॅलाइड स्लाइटली पोलार आहेत. काय आहेत? एकदम जास्त पोलार. आणि वॉटर पोलार असतो. कोण असतो वॉटर? पोलार. आणि लाईक डिझॉल्व्स लाईक जर म्हटलं तर जे लोअर मेंबर आहेत अल्किल हॅलाइडचे कोण आहेत? मग मिथिल, इथिल, प्रोपिल हेच स्लाइटली सोल्युबल असणार आहेत वॉटरमध्ये, कारण हे स्लाइटली पोलार आहेत. काय आहेत? वॉटर हायली पोलार आहे, पण जे अल्किल हॅलाइड पहिले 3 आहेत ते स्लाइटली पोलार आहेत, म्हणून ते स्लाइटली. जेवढा मिथिल हॅलाइड डिझॉल्व्ह होईल त्यापेक्षा कमी इथिल हॅलाइड, त्यापेक्षा कमी एन प्रोपिल हॅलाइड. ब्युटिल हॅलाइड तर डिझॉल्व्ह होणार, कारण त्याच्यावरची पोलॅरिटी विषय संपलेला असतो. काय संपलेला असतो? पोलॅरिटीचा विषय संपलेला असतो. बर, इथं बघा. दो अल्किल हॅलाइड्स आर मॉडरेटली पोलार, दे आर इनसोल्युबल इन वॉटर असं त्यांनी म्हटलंय. पण मिथिल हॅलाइड, इथिल हॅलाइड आणि एन प्रोपिल हॅलाइड हे स्लाइटली सोल्युबल इन वॉटर असतात. कसे असतात? हा, सगळ्यात जास्त त्यातल्या त्यात मिथिल, त्यापेक्षा कमी इथिल, त्यापेक्षा कमी एन प्रोपिल, त्यापेक्षा कमी एन प्रोपिल, त्यापेक्षा कमी एन प्रोपिल. ठीक. सो इट इज ड्यू टू द इनएबिलिटी ऑफ अल्किल हॅलाइड टू फॉर्म हायड्रोजन बॉन्ड विथ वॉटर. आता त्यांनी म्हटलंय की ठीक आहे, सोल्युबल का नाहीये? तर अल्किल हॅलाइड वॉटर बरोबर हायड्रोजन बॉन्ड फॉर्म करत नाहीत. ही एक पॉइंट आहे की पोलॅरिटी सोडलं की दुसरा एक विषय असतो की हायड्रोजन बॉन्डिंग. पोलॅरिटी सोडलं की दुसरा विषय काय असतो? हायड्रोजन बॉन्डिंग. सो जे हायड्रोजन बॉन्डिंग फॉर्म करू शकतात ते काय असतात? तर सोल्युबल असतात. अल्किल हॅलाइड्स हायड्रोजन बॉन्डिंग करत नाही. फ्लोराइड्स करू शकतात, अल्किल फ्लोराइड्स काय. सो अट्रॅक्शन बिटवीन alkyl halide molecules is stronger, and attraction between alkyl halide and then the attraction between alkyl halide and water. हे बघा, मी आणि माझी फ्रेंड आहे, आमचं दोघांचं बोलणं खूप चांगलं चाललंय, तर मी तिसऱ्या बरोबर इंटरॅक्ट करेन का? मी एक फ्रेंड, आता मी आणि निमिषा आम्ही बेस्ट फ्रेंड आहे, माझं आणि निमिषचं इंटरॅक्शन घेतलं तर आम्ही दोघं खूप क्लोज फ्रेंड आहेत. सो मी पण अल्किल हॅलाइड आहे आणि हा पण अल्किल हॅलाइड आहे. सो वी आर हॅव्हिंग स्ट्रॉंग इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन. So if water comes, if we are put in the water solution and Shaurya is a water molecule, we are not going to attract with Shaurya in that much. समझ में आ रहा है? This is the intermolecular force between me two particles. Like particle is more than the unlike particle. This is the meaning. Okay? Attraction between alkyl halide molecule is stronger than attraction between alkyl halide and what? तो solubility कम है पानी में. क्या है कम? Solubility. So alkyl halides are soluble in non-polar ऑर्गॅनिक सॉलिड. मी तुम्हाला काय म्हटलं? लाईक डिझॉल्व्स लाईक ना. मग जर अल्किल हॅलाइड टोटली नॉन पोलर असतील, कोण असतं टोटली नॉन पोलर? ब्युटिल, पेंटिल, जिथे कार्बन 4 किंवा 4 पेक्षा जास्त आहे, जिथे कार्बन 4 किंवा 4 पेक्षा ते नॉन पोलर टोटली. मग नॉन पोलर डिझॉल्व्स आणि नॉन पोलर, मग ऑर्गॅनिक सॉल्व्हंट्स नॉन पोलर असतात. मग ऑर्गॅनिक सॉल्व्हंट नॉन पोलर कोण आहेत सांगा? बेन्झीन, टोल्यून, नॅफ्थलीन एक्सेट्रा. बेन्झीन, टोल्यून, नॅफ्थलीन एक्सेट्रा. समझ में आया? येस और नो? ऍज आय टोल्ड यू, आदिल हॅलाइड आपण नंतर बघायचं, आता नाही बघायचं. इथंपर्यंत समजलं? इथंपर्यंत काय डाऊट आहे? परत मी तुम्हाला स्टेट कलर आणि ऑर्डर बद्दल सांगते, तो दिलेला नाहीये त्यांनी पॉइंट. कधी पण लोअर मेंबर गॅशियस स्टेट मध्ये असतात, मधले मेंबर्स लिक्विड स्टेट मध्ये आणि हायर मेंबर सॉलिड. तर इथं C1 to C4 गॅस मध्ये असतात, C5 to C17, C5 to लिक्विड आणि अबाव C17 सॉलिड. आणि मोनो हॅलो अल्केन्स, मी काय म्हणते, आमचं एकच हॅलोजन अटॅच आहे. मोनो हॅलो अल्केन्स हे कसे असतात? कलरलेस असतात आणि ऑर्डरलेस असतात.
त्यांना कलर पण नसतंय आणि वास पण नसते. त्यांना कलर पण नसतंय आणि वास पण नसते. हे काय झाले, कोणाचे प्रॉपर्टीज झाले? अल्किल हॅलाइडचे फिजिकल प्रॉपर्टीज. स्टेट पहिले 4 मेंबर गॅस, मग लिक्विड आणि मग पुढे गॅस. कलरलेस आहेत आणि ओडरलेस आहेत. ठीक आहे. मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट वाढतं जसं चेन लेंथ काय होते, वाढते. काय वाढते? चेन लेंथ. सोल्युबिलिटी स्लाइटली पोलार असल्यामुळे लोअर मेंबर सोल्युबल आहेत, पण हायड्रोजन बॉन्डिंग फॉर्म करत नाही. आपण कन्सिडर करतच नाही त्याची सोल्युबिलिटी त्यातल्या त्यात. समज में आ रहा है? येस और नो? बॉइलिंग पॉइंट जसं चेन लेंथ वाढणार, बॉइलिंग पॉइंट काय होत जाणार आहे? वाढणार आहे. आयसोमेरिक अल्किल हॅलाइड असतील, मोर द ब्रांचेस लेसर विल बी द बॉइलिंग पॉइंट. समजतं इथपर्यंत? येस और नो?